कर्जमाफीची घोषणा केली होती आणि एक डेडलाईन देखील फिक्स झालेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, स्क्रुटिनी केली जाणार होती, काय नाही? आता प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी असणार आहे, ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची SOP तयार करणं चालू आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं थोडा वेळ होईल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, ऑपरेशन टायगर आणि तुतारी होणार असं ज्योती वाघमारे दावा केला. तुम्ही त्यांचाच बाईट घ्या. अगो एक स्थानिक विषय, काटोल आणि वरुड जो सिमेंट रोड आहे त्या रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आज माननीय नितीन गडकरी साहेबांकडे बैठक आहे. त्या बैठकीचा विषय मी घेतलेला आहे, कारण नॅशनल हायवेचा इश्यू आहे. आज मी बैठकीमध्ये घेणार आहे. मागच्या 1 महिन्यात कामठी रोडलाही 2-3 ठिकाणी असं झालं आहे आणि वरुडलाही झाला आहे, मुळशी वरुडला, काटोल वरुडलाही झाला आहे. सर, संजय राउत ने कहा खराब मामले में 40 आमदारों के नाम आए, वो उजागर होना चाहिए. क्या संजय राउत ने कहा है 40 आमदार. मैंने नहीं सुना. आज मैंने नहीं सुना संजय राउत को. सर, एक ये था कि वो संजय राउत को सुनना कब आपका है, मेरा काम नहीं है. सर, ममता बनर्जी ने CRPF को धमकाया. कलकत्ता के जो चुनाव होने वाले हैं उसमें ममता बनर्जी चुनाव हार रही है भारी मतों से और बीजेपी अलायंस 51% वोट लेकर शहर लेकर जीत रहा है. इसलिए ममता बनर्जी घबरा चुकी है. वो CRPF पे और अनेक संस्थाओं के डरा धमका रही है, लेकिन चुनाव आखिरी का है, उनको समझ गया है और इसलिए जितना भी डरा धमकाना है वो डरा धमका ले, लेकिन वहाँ की जनता अब बीजेपी अलायंस को वोट देगी. अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे, अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे की चांदीवाल आयोगाचा जो अहवाल आलाय तो सार्वजनिक करावा, तो त्यांच्याशी निगडीत. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, त्यांची सरकार विचार करेल. खरं तर कारवाई होत असताना मागे आता दीपक केसरकरांनी